31 ऑगस्ट रोजी कारंजा लाड शहरात हिंदूच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हिंदू धर्म सदैव सहिष्णु आणि सर्व धर्म जोपासणारा धर्म आहे, तरी सुद्धा सातत्याने काही जिहादी विचाराच्या धर्मीयांकडून हिंदूंवर आक्रमण होताना दिसून येते। याचाच एक भाग म्हणजे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार। भारताच्या शेजारीच असलेल्या बांगलादेशात यादवी माजली आणि तेथील शेख हसीना सरकारला पायउतार करण्यात आले। मात्र या घटनेमध्ये विनाकारण बांगलादेशी बहुसंख्य मुस्लिम नागरिकांनी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू धर्मातील नागरिकांवरच हल्ला चढविला, मंदिरे तोडली, माता भगिनींवर अत्याचार केले। या सर्व कृत्यांमुळे या विरोधात भारतातील हिंदू दुखावला गेला। या कृत्याचाच निषेध म्हणून कारंजा शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच विविध सामाजिक संघटना, गणेशोत्सव मंडळे, व्यायामशाळा, विश्व मांगल्य सभा, अनेक महिला मंडळ आदी धर्मप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून महामहिम राष्ट्रपतींना कारंजा तहसीलच्या तहसीलदारांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। या निषेध मोर्चाला मोठे राम मंदिर येथून सुरुवात होऊन मोर्चा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय येथे मोर्चाची सांगता करण्यात आली। या मोर्चात हिंदू धर्मीय बंधू भगिनी काळी फीत बांधून शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते। अतिशय शांततेत पार पडलेल्या या मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात वाशिम येथील प्राध्यापक दिलीप जोशी यांनी विचार प्रकट केले व वंदे मातरमने मोर्चाची सांगता करण्यात आली। मोर्चाच्या वेळी कारंजा पोलिसांकडून मोठा आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। व्यवस्था त्याच्यामध्ये प्रभावी काम हिंदू बांधवांचा आहे। त्या ठिकाणी 19 आपले खासदार आहे, मोठे उद्योग त्या ठिकाणी आहेत, 8 जज आहेत, पोलीस डिपार्टमेंट मध्ये देखील आपले माणसं आहेत आणि बांगलादेशासाठी समर्पित भावाने काम करत असताना केवळ फक्त हिंदू आहेत म्हणून त्यांच्या घरावर हमले केले, आपल्या अनेक स्त्रियांच्या इज्जती लुटल्या गेल्या, अनेकांचे विनयभंग केल्या गेले, अनेकांचे घर तोडफोड केली, हिंदूंच्या कत्तली निर्मम अशा पद्धतीच्या त्यांनी कत्तली केल्या आणि जगामध्ये छकजोड अशा पद्धतीचं हिंदूंच्या बाबतीत वातावरण निर्माण झालं। ही काही पहिली घटना नव्हती। याच्या आधी देखील 1947 ला जेव्हा त्या ठिकाणी पाकिस्तान निर्माण झाला, त्या पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश, परंतु त्यावेळेस तो एकत्रित होता, पण तिथे या ज्या शेख हसीना होत्या त्यांच्या वडिलांनी आंदोलन उभं केलं। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।